नमस्कार मित्रांनो, संजय जांभेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम। मित्रांनो, आज आपण कस्टर्ड फ्रूट व्हॅनिला हा प्रकार पाहणार आहोत। तर हे काय आहे, तर हे अनेक फळापासून करण्यात येणारे हे कस्टर्ड फ्रूट फ्लेवर आहे। तर खूप छान आहे, आपण हे घरच्या घरी करू शकतो। अतिशय स्वस्तामध्ये आपण हे घरच्या घरीचा एन्जॉय करू शकतो। कारण मार्केटला आपण जर बाहेर जर गेलात तर याची प्राइस जवळपास 60 ते 70 रुपये छोटेसे प्लेट मिळते, छोटीशी वाटी इतक्यातच ते मिळतं। तर आपण जर घरी केला तर आपले पैसे वाचतील आणि आपल्याला चांगलं हे आपल्याला खायला मिळेल। तर आपण ते बघूया कसं करायचं। मित्रांनो, तर आपण या ठिकाणी तर सर्व हे फळं एकत्र घेतलेले आहेत। तर तुम्हाला मी एक करून दाखवतो। तर हे आहे कस्टर्ड पावडर, तर व्हॅनिला फ्लेवर आहे हे, आणि हे फार महत्त्वाचं आहे। तर याची प्राइस 50 ते 60 रुपयेपर्यंत तुम्हाला हे मिळेल। आणि दुसरं आहे, तुम्हाला हे घ्यावं लागेल, तर हे आहे व्हॅनिला आईस्क्रीम। तर हे तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये मिळू शकते। दुसरं आहे आपले डाळिंबाचे दाणे, हे घेतलेले आहेत। नंतर आहे केळी घ्यायचे आहे। नंतर आहे सफरचंद तुम्हाला घ्यावं लागेल। आणि हे आहे कस्टर्ड पावडर। मित्र हे ह्यातलेच पावडर ह्या ठिकाणी काढलेले आहे, 2 चमचा काढलेले आहे। आणि आता हे खरबूज या ठिकाणीचं आपण लहान असे कटिंग करत आहोत। हां, तर ह्या ठिकाणी आपण याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या आणखी बऱ्याच फळांचं देखील एकत्र करून असं हे तुम्ही फ्लेवर बनवू शकता। आणि ह्यासाठी लागणार आहे दूध। तर या ठिकाणी दूध आता गरम होत आहे। हे बघा, दूध ह्याला बारीक करून घ्यायचं। प्रत्येक गोष्ट, कुठलीही फ्रूट तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याला सगळ्याला बारीक करून घ्यायचं। जितके फ्रूट आहे त्यात अवेलेबल। तर मित्रांनो, या ठिकाणी अनेक फळं असे लहान आकारात किंवा याचं कटिंग करून घ्यायचं, बारीक असे पीस असे करायचे। आणि मिसेस रेणुका ह्यांना असे अनेक पदार्थ करण्याची फारच आवड आहे, त्याच्यामुळेच हा ब्लॉग तयार होत आहे। ॲपलचं हे बारीक कटिंग होत आहे, पलीकडे दूध आहे। तर आपण याचं या ठिकाणी हे कस्टर्ड फ्रूट फ्लेवर कसे बनवायचं ते आपण आता हे रेसिपीची पाहत आहोत। खूपच रेसिपी सोपी आहे आणि आपण हे आठवड्यात एकदा किंवा महिन्यात 2दा देखील हे करू शकता। आणि हे खाणं खूपच आवश्यक आहे, जरुरी आहे। हे आहे खरबूज। तर खरबूज याचे हे असे बारीक असे तुकडे केलेले आहेत। डाळिंबाचं आहे, त्यानंतर या ठिकाणी सफरचंद आहे, आणि हे कस्टर्ड पावडर आहे, 2 चमचा घेतलेला आहे। आता ह्या ठिकाणी बनाना देखील कटिंग होत आहे। तर अशा प्रकारे हे सर्व फळांचं एकत्र सेवन करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि हे फ्रूट्स आपल्या आरोग्याला फार आवश्यक असतात। चालू शहरीकरणामध्ये, धावत्या युगामध्ये, या धावपळीमध्ये तर असं आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या सर्वांना हे असं खाणं शक्य होत नाही, परंतु आपण हे खाणं आवश्यक आहे, तरच आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं मित्रांनो। तर मित्रांनो, दुसऱ्या एका पातेल्यामध्ये 2 ते 3 कप दूध घेतलेलं आहे। आणि ह्या दुधामध्ये आता हे सर्व हे फ्रूट्स, कटिंग केलेले फ्रूट्स ह्यात टाकायचे आहेत। या ठिकाणी एक अंदाजे आपल्या चवीप्रमाणे साखर टाकायची आहे, कारण की फ्रूट गोड राहतं ऑलरेडी। हो, फ्रूट्स ऑलरेडी गोड असतात, तर साखर थोडीच टाकायला पाहिजे। तर आता एवढ्या वस्तू एकत्र केलेल्या आहेत। हे सर्व एवढे फ्रूट्स एकत्र केलेले आहेत, तुम्ही हे बघू शकता। त्यात साखर देखील दूध टाकून घेऊ आणि ह्याला मिक्स करून घेऊ। त्या पावडरमध्ये दूध मिक्स केलेलं आहे। आता हे मिक्स करून मित्रांनो, पावडरचा कलर बघा कसं चेंज झालेला आहे। या पावडरचा कलर हा येलो झालेला आहे। आणि ह्यात कुठल्या प्रकारच्या गाठी करायच्या नाहीत, असं हलवून घ्यायचं, गाठी फोडून घ्यायच्या। तुम्हाला नाही वाटलं तर थोडंसं कोमट दूध टाकायचं, जास्त पण गरम राहिले की गाठी होतात। हे बघा, छानसे गाठी नाही झाल्या आपल्या। हो, छान झालेले। आता हे या दुधामध्ये टाकायचं आणि गॅस बारीक ठेव आणि
चमच्याने थोडं थोडं टाकायचं, एकदाच नाही टाकायचं. एक एक चमचे असे टाकत राहायचे. आणि एकदाच टाकलं की ती गाठी होतात. असे टाकायचे. आपली गाठी नाही झाली. आपल्याला जितकं घट्ट लागतं तितकं करायचं. सगळं टाकून घेऊ. याला 1-2 मिनिट शिजू द्यायचं. झालं? हो, होतं. शिजायला यायला टाइम नाही लागत. 2 ते 3 मिनिटात शिजून जातं. ह्याचा सुगंध फार छान येतोय. अरे उकळले का? याला चमच्यानं असं हलवत राहायचं म्हणजे आतमध्ये कुठल्या गाठी नाही होणार. आता याला खाली घ्यायचं. पुढे थोडीशी फोडणी द्यायची. शिजलेलं आहे आपलं. आता आपण हे सगळं टाकून घेऊयात. सगळे आता हे सर्व फ्रुट्स आपण टाकून यात टाकायचे आहेत. या अगोदर टाकलं हे डाळिंब आणि आता हे ॲपल, नंतर हे खरबूज आणि हे बनाना. टाका बनाना. एक व्हॅनिला आईस्क्रीम आणि ही व्हॅनिला आईस्क्रीम ह्यात टाकायची आहे. आणि ह्याला 15 ते 20 मिनिट फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं. फ्रीजमध्ये ठेवून थंड झालं की खायला खूप छान लागते. मिक्स करायचं. आपलं तयार आहे कस्टर्ड फ्रूट व्हॅनिला. यात फ्रूटमध्ये फ्लेवरमध्ये खूप वेगवेगळे भेटतात. व्हॅनिला, मँगो, स्ट्रॉबेरी, खूप वेगवेगळे. तुमचे जे आवडते फ्रूट आहेत ते भेटू शकतात. मला व्हॅनिला आवडतं म्हणून मी व्हॅनिला आणलं. हे 50 ते 60 रुपयाला भेटेल पाकिट तुम्हाला. ठीक आहे. तर मित्रांनो, हे कस्टर्ड फ्रूट व्हॅनिला फ्लेवर खूपच छान टेस्टी झालेला आहे. एक आता मी टेस्ट केलेले ऑलरेडी. खूपच छान आहे आणि तुम्ही हे घरी बनवू शकता आणि खाऊन एन्जॉय करू शकता. खूप बेस्ट आहे. बाहेर हॉटेलमध्ये पैसे घालण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी हे बनवा. तुम्हाला सर्व घरात बनवलेलं स्वच्छ असतं. खरंच खूप छान आहे मित्रांनो. कस्टर्ड फ्रूट ॲपल व्हॅनिला हा जो फ्रूटचा जो प्रकार आहे, हा फ्रूटचा प्रकार माझी मुलगी आरोही, तर हिच्या स्कूलमध्ये सर्व पॅरेंट्स म्हणजे स्पेशली लेडीजसाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तर त्या स्पर्धेमध्ये माझी मिसेस रेणुका हिने पार्टिसिपेट केलं होतं. आणि त्या पार्टिसिपेट केल्याच्यानंतर तिने हा कस्टर्ड फ्रूट ॲपल व्हॅनिला बनवला होता. तर त्यासाठी त्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. मग त्यातल्या सर्व टीचर लोकांनी याबद्दल खूपच ॲप्रिशिएट केलं, कौतुक केलं. आणि त्या सर्वांनी ह्याची रेसिपी विचारली होती की कस्टर्ड फ्रूट ॲपल तुम्ही हे कशाप्रकारे केलेलं आहे. कारण हा फ्लेवर खूपच छान, खूपच टेस्टी झाला होता आणि सर्वांनीच ह्याचं कौतुक केलं होतं. म्हणून हे सर्व तुमच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही ह्या ठिकाणी हे आणलेलं आहे. आईस्क्रीम व्हॅनिला टाकल्यामुळे फ्लेवर खूप छान झालं होतं. हां, आणि आईस्क्रीममुळे आणि कस्टर्ड फ्रूट पावडरमुळं ह्याचा स्वादिष्ट टेस्ट ही जास्त वाढली होती. आपल्या या संजय जांभेकर ह्या ब्लॉगला आपण लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, वाहने जपून चालवा, नेहमी जीवनामध्ये आनंदी राहा.
तर मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन एका दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, धन्यवाद, थँक्यू सो मच, बाय.